चला वेलकम एव्हरीवन, वेलकम टू नवयुग स्टडी फोरम. या सेशन मध्ये आपण कंबाईन गट व पूर्व परीक्षा 2025 जी आपली 4 जानेवारी पार पडली या पेपर बद्दल थोडं डिस्कशन करूया. कारण हे सगळे पेपर झाल्यानंतर आपण युट्यूबला काय भेटलो नव्हतो. आज हे लेक्चर आपण घेतोय आणि आजच्या लेक्चरचा जो टॉपिक आहे तो आहे एक्सपेक्टेड कट ऑफ किंवा एक रेंज डिस्कस करूया. स्पेशली आपला म्हणजे तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफचा माझा अंदाज सांगेलच, परंतु मेन्स कोणी केली पाहिजे आणि का केली पाहिजे याबद्दल आपण डिस्कशन करूया. तो हा आपला आजचा मेजर टॉपिक आहे. जर तुम्ही कंबाईनची एक्झाम दिली असेल, मग ती गट ब असेल किंवा गट क असेल, तर तुम्ही हे लेक्चर शेवटपर्यंत पहा. आणि या लेक्चरमध्ये एक महत्वाची इन्फॉर्मेशन देखील मी तुम्हाला देणार आहे. जर तुम्ही 2026 ची तयारी करत असाल तर तो लेक्चर शेवटपर्यंत पहा. सुरुवात करूया आपण सेशनला. सुरुवातीला काही बेसिक मुद्दे. ऍप्लिकेशन डाउनलोड करा, कारण नवयुग स्टडी फोरम या ऍप्लिकेशन वरती आपल्याला सर्व आपल्या बॅचेस वगैरे पाहायला मिळतात. न विसरता टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये आहे, कमेंट बॉक्स मध्ये आहे, तुम्ही जॉईन करू शकता. व्हॉट्सअपचा नंबर सर्वांकडे आहेच. या व्यतिरिक्त जर तुम्ही 2026 ची तयारी करत असाल आणि 2026 मध्ये कंबाईन असेल, राज्यसेवा असेल, कोणतीही परीक्षा तुम्ही देत असाल, तर जवळपास 3,500 ऍक्टिव्ह आता जे आपण मेंबर्स जमा केलेले आहेत किंवा सगळेजण आलेले आहेत, या ग्रुपवरती तुम्ही जॉईन व्हा. या ग्रुपवरती आपण राज्यसेवा पूर्व असेल किंवा कंबाईन पूर्व असेल या संदर्भात सगळी इन्फॉर्मेशन जे काही गायडन्स आहे तो आपण देतोय. तुम्ही हा जो चॅनल आहे किंवा हा जो ग्रुप आहे तो न विसरता जॉईन करा. याची लिंक ही तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये पाहायला मिळेल, पिन केलेली असेल, तुम्ही जॉईन करू शकता. न विसरता हा जो ग्रुप आहे तो तुम्ही जॉईन करा. आता जाऊया आपल्या मेन मुद्द्याकडे. यानंतर प्रिलिम्स बुस्टर 2026 बद्दल बरेच जण विचारत होते, तर याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ आपला येईलच. पण जर तुम्ही आता हे लेक्चर पाहताय आणि तुम्हाला 26 ची तयारी देखील करायची आहे, तर 15 जानेवारी पासून प्रिलिम्स बुस्टर 2026 चे ऍडमिशन सुरू होतील. त्यासाठी ऍप्लिकेशन तुम्हाला पाहायला मिळतं. डाउनलोड करा नवयुग स्टडी फोरम. चला सुरुवात करूया आपल्या डिस्कशनला. गट व पूर्वचा पेपर झाला 4 जानेवारी नंतर, म्हणजे 4 जानेवारीचा पेपर कसा होता आणि याच्याबद्दल काय नक्की निष्कर्ष आहेत ते आपण डिस्कस करूया. आणि सगळ्यात पहिला म्हणजे मी डायरेक्टली तुम्हाला काही पॉईंट सांगणार आहे, काही त्याच्यावरती की हे गोल पॉईंट फिरून काही सांगणार नाहीये. सिंपल जे, कारण हा पेपर मी देखील दिलाय, मला देखील हा पेपर जस्ट मी पाहिला त्यावेळेस मला काय वाटलं किंवा ऍक्च्युली एक्झाम मध्ये बसल्यानंतर हा पेपर कसा होता हे आपण बोलूया. सो बघा, कट ऑफ कमी लागण्यासाठी कारण म्हणजे पहिलाच पॉईंट आपण काय दिले की कट ऑफ कमी लागणार आहे, बरोबर. मागच्या वर्षी जो कट ऑफ आहे तो आतापर्यंत हायएस्ट कट ऑफ होता 62.50. या वर्षी हा कट ऑफ कमी लागणार आहे, पण तो कमी का लागू शकतो याची काही कारण पहिली समजून घेऊया. म्हणजे तुम्हाला पण समजेल की जो आकडा मी तुम्हाला सांगणार आहे सो तो का महत्वाचा आहे किंवा का वाटतं आपल्याला. तर बघा, सर्वात पहिले पेपरची काठिण्य पातळी म्हणजे पेपरची डिफिकल्टी लेवल जी आहे ही खूप जास्त होती यावेळेस. डिफिकल्टी कोणत्या अँगलने होती बघा. सगळ्यात पहिला मुद्दा होता की पेपर खूप जास्त लेंदी होता. तुम्ही पेपर पाहिला दिला असेल, मी देखील तो पेपर दिलाय. सो सांगण्याचा उद्देश काय आहे की पेपर खूप लेंदी होता आणि विद्यार्थ्यांना जिथं मॅथ्स रिझनिंगला वेळ मिळायचा, जिथं सगळे स्कोर करायचे, इथं मात्र वेळ मिळाला नाही. मी अनेक जणांना विचारलं, अनेक जणांशी डिस्कशन केलं. ज्यांनी मॅथ्स रिझनिंग सुरुवातीला सोडवलं आहे त्यांना जीएस ला अजिबात वेळ पुरला नाही, कारण जीएस मध्ये मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन्स बरेच होते. 38-40 क्वेश्चन्स मल्टी स्टेटमेंट होते. आणि ज्यांनी शेवटी मॅथ्स रिझनिंग ठेवलं होतं त्यांना तर मॅथ्स रिझनिंगला वेळ पुरला नाही, काही 10-15 मिनिटं पण मिळाली नाहीत. सो ओव्हरऑल इथं जो फॅक्टर स्कोर करण्यासाठी महत्वाचा असायचा तो म्हणजे मॅथ्स रिझनिंग, इथं थोडासा फटका बसलाय. आणि याच्यामुळं जर आपण पाहिलं की एक तर पेपरची काठिण्य पातळी म्हणजे प्रत्येक विषयामध्ये, जीएस मध्ये सोपा विषय कुठलाच नव्हता. प्रत्येक विषयामध्ये काही ना काही ट्रिकी क्वेश्चन्स होते, अवघड काही कन्सेप्ट विचारल्या होत्या. सो हा ओव्हरऑल पेपर अवघड कॅटेगरी मधला होता. दुसरी गोष्ट की लेंदी होता, बरोबर. लेंदी आणि मॅथ्स रिझनिंगला तुम्हाला तो फायदा नाही करून घेतला जो तुम्ही ग्रुप सी ला करून घेतला. तिसरा मुद्दा आहे की या वर्षी जागा जास्त आहे. जागा जर आपण पाहिल्या जवळपास आत्ताच्या सिच्युएशनला काहीतरी 658 काहीतरी जागा आहेत, 658 का 674 आहेत. आणि जर एसआरच्या त्याच्यामध्ये ऍड होत आहेत 84 जागा, तर ह्या आत्ताच 758 होऊन जातील, बरोबर. आणि जर याच्यामध्ये एसटीआयच्या ओपनच्या जागा जर आल्या, जे की आपल्याला प्रॉमिस करण्यात आलेलं आहे की एसटीआय ओपनच्या जागा येतील, तर कदाचित हा आकडा 800 प्लस जाऊ शकतो. आणि जर 800 प्लस जर हा आकडा गेला तर त्या गोष्टी आपण नंतर डिस्कस करू. आत्ताच्या सिच्युएशनला मी तुम्हाला 674 किंवा 758 याच्या संदर्भात मी आपण डिस्कस करूया किंवा याच्याबद्दल आपण आकडेवारी पाहूयात. आता काय झालं बघा की अजून काही कारण आहे, इतर कारणे, डिस्ट्रॅक्शन्स, बऱ्याच गोष्टी, आंदोलन असेल किंवा बाकीचे अनेक मुद्दे होते ज्यामुळे आपण 4 जानेवारीसाठी बरेच जण डिस्ट्रॅक्ट राहिले. सो हा पण एक मेजर फॅक्टर आहे. तर ओव्हरऑल कट ऑफ कमी करण्यासाठी अनेक कारणं पाहायला मिळतात रादर दॅन कट ऑफ वाढवण्यासाठी, बरोबर. मेजर पॉईंट जे आहे ते कट ऑफ कमी करण्यासाठी तुम्हाला पाहायला मिळतील. कट ऑफ वाढवण्यासाठी मला तर नाही वाटत कुठला पॉईंट होता यावर्षी.
आता यानंतर दुसरा मुद्दा बघा एकच आहे की माझा अंदाज काय, मी तुम्हाला हे सगळं सांगण्याअगोदर हे सगळं एक्सप्लेन करतो, फक्त आकडेवारी बघू नका. याच्याबद्दल अजून सांगतो काय विषय आहे, फक्त एक सांगतो की हा जो जे काही आकडेवारी तुम्हाला सांगेल एक्सपेक्टेड कट ऑफ मी तुम्हाला आता सांगतोय, या कट ऑफ बद्दल कुठेही म्हणजे हा एक समजून घ्यायचा की अंदाज आहे, बरोबर. दुसरी गोष्ट आपली कुठलीही मेन्सची बॅच नाही. बरेच जण म्हणतात सर मेन्सची बॅच राहते त्यामुळे कमी सांगताय जास्त सांगताय, कुठली मेन्सची बॅच आपली नाहीये. तो पॉइंट काय बघा की अंदाज काय आपला, म्हणजे ओव्हरऑल प्रिडिक्शन काय आहे, एक्सपेक्टेड काय ते मी तुम्हाला सांगतो. ग्रुप सी ला आपला एक्झॅक्ट करेक्ट आला होता, कारण आपण सगळ्यांना विचारलं होतं, सगळ्यांनी आपल्याला खरी आकडेवारी दिली होती. या वर्षी देखील आपण विचारले, आकडेवारी मी पाहिलेली आणि त्या बेसिसवरती मी तुम्हाला सांगतोय. ओपन जनरलचा कट ऑफ हा मला पर्सनली वाटतो जर 54च्या आसपास, म्हणजे 54 प्लस जर रिअर केसमध्ये गेला तर 1.75 पर्यंत वाढून जाईल, म्हणजे 55च्या आसपास. आणि मेजर चान्स आहे की हे लोअर सर्किट हिट करेल, वजा 1.25 किंवा वजा 1.5 वजा 1.75 हिट करेल. तो मी काय सांगतोय बघा, 54 आकडा पाहून लगेच टेन्शन घेऊ नका सर एवढा लागेल का, बरोबर. 54 मी तुम्हाला मॅक्सिमम सांगतोय की जर जर काही याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की काही विद्यार्थ्यांना म्हणजे बरेच जण स्कोर सांगत नाहीत किंवा असे काही आपल्याला माहित नसणारे फॅक्टर असतील, तर तो 54 पर्यंत जाईल किंवा एखादा अजून जास्त वाढेल. पण माझा अंदाज असा आहे की कट ऑफ यामधला लोअर सर्किट यावर्षी हिट करेल. त्याच्यासाठी कारण भरपूर सांगितली मागं काय ती, बरोबर. दुसरा पॉईंट फिमेलचा मग सर किती राहील, फिमेलचा त्यातनं 4, 4.5, 5 मार्क तुम्ही जर कमी केली तर तुम्हाला पाहायला मिळेल 50च्या आसपास, म्हणजे 48 पासून पुढे 48, 49 पाशी तुम्ही असाल किंवा त्याच्या पुढे असाल, तुम्ही मेन्स करू शकता. ओके, तर हा माझा पर्सनल जो काही अंदाज आहे तुम्हाला सांगितलाय. याच्यामध्ये तुमचे वैयक्तिक वेगळी मत असू शकतात, सर जास्त लागेल याच्यापेक्षा कमी लागेल. मी पर्सनली सांगतो की याच्यापेक्षा कमीच लागण्याचे चान्सेस आहेत किंवा याच्यापेक्षा कमीच लागला पाहिजे. ज्या लेवलचा तो पेपर होता, जी डिफिकल्टी लेवल होती आणि जो लेंदी पेपर होता, पेपर जो स्कोर आहे तो 50 क्रॉस करणं किंवा 52-53 क्रॉस करणं हे पर्सनली मला वाटतं खूप अवघड आहे. पण जर ओव्हरऑल आपण विचार केला की ठीक आहे, म्हणजे ओपनच्या जागांचं जर आत्ताची सिच्युएशन पाहिली तर कमी आहेत किंवा हे सगळं पाहिलं, तर मला असं वाटतं मी ओपनचं सांगतोय. कॅटेगरीचं मी आता तुम्हाला सांगत नाही, कॅटेगरीचं आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला नंतर शेअर करेल. तुम्ही न विसरता टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये कमेंट बॉक्समध्ये आहे. पण ओपनचं सांगण्यामुळे काय उद्देश की याच्यावरून तुम्हाला बाकीचे अंदाज काढता येतात. आता डिपेंड करेल कॅटेगरीला. बघा एससी ला भरपूर जागा आहेत यावर्षी, ओबीसी ला भरपूर जागा आहेत. सो मला वाटतं की इथं थोडा फरक पडू शकतो प्रिलिम्सचा, जास्त काही पडत नाही शक्यतो, पण पडू शकतो यावर्षी कारण जागा भरपूर आहेत. तो हा सगळा पॉइंट आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये काही डिफरन्सेस असतील, तुम्हाला काही दुसरं काही मत असेल तुमचं, तर ठीक आहे, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. हे माझं वैयक्तिक मत आहे, याच्यापेक्षा कमीच लागेल. ओके, मोस्टली. मग सर मेन्स करू का नको आपण, म्हणजे जर काही बरेच विद्यार्थी काठावरती असतील मग मेन्स करायची की नाही, याचं सिंपल तुम्हाला एक उत्तर सांगतो. जरा सिंपल गोष्ट आहे की जर आपल्याला एक गोष्ट माहित असेल की आता ग्रुप सी चा पेपर झाला आणि ग्रुप सी च्या पेपरमध्ये आपल्याला सर्वांना तो पेपर सोपा गेला असेल, असं कोण नाही ना सर ग्रुप बी पण अवघड गेलाय ग्रुप सी पण अवघड गेलाय, दोन्ही पेपरमध्ये 50 क्रॉस होत नाहीये, असं असेल तर प्लीज अभ्यासाची स्ट्रॅटेजी थोडीशी पहा. ओके, पण ग्रुप सी पेपर कम्पॅरेटिव्हली सोपा पडला होता. ओके, आणि तिथे मार्क मिळवण्याचे चान्सेस होते. तर तुम्ही ग्रुप सी ला मेन्सला 100% अभ्यास करायचा आहे. सर माझं टायपिंग नाहीये, टायपिंग नसेल तरी करायचंय, कारण एक्साईजच्या जागा येत आहेत, बरोबर, जे की खूप रिअर चान्स राहतो तुम्हाला एक्साईज एसआयला अप्लाय होण्यासाठी किंवा पोस्ट मिळवण्यासाठी. खूप कमी वर्ष जागा येतात. सो आणि खूप कमी येतात. यावर्षी जागांचा आकडा भरपूर मोठा दिसतोय. सो तुम्हाला मेन्स तर करायचीच आहे, ग्रुप बी असेल किंवा ग्रुप सी असेल. आता राहिला प्रश्न सर मग कसं काय ग्रुप बीचं, 17 मे ला ग्रुप बी ची मेन्स आहे आणि 7 जूनला ग्रुप सी ची मेन्स आहे. तुम्हाला कंबाईन मेन्सचा अभ्यास करायचा आहे, दोघांचा सिलेबस एकच आहे, काहीच फरक नाही, एक शब्दाचाही फरक नाहीये, बरोबर. सो कंबाईन मेन्सचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. मग ग्रुप बी ला जर झालं तर ग्रुप बी ला अटेम्प्ट द्यायचा आहे आणि ग्रुप सी ला झालं तर ग्रुप सी ला द्यायचा आहे. तो ग्रुप बी ला काठावरती आहे, ग्रुप सी ला सेफ आहे असं जर असेल तर 100% मेन्सचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. त्यामुळं टेन्शन घेऊ नका. याचा आत्ता विचार तुम्ही करत बसाल तर दिवस वाया जातील फक्त. ओके, यातनं काय होईल की ग्रुप सी ला जे काही तुम्हाला चान्स आहे, तुमचं टायपिंग असेल तर मग तर काही विषयच नाही, 1000+ जागा आहेत, तुम्ही बिंदास मेन्स करू शकता. पण जरी टायपिंग नसेल तर तुम्ही एक्साईज साठी इलिजिबल आहात, तुम्ही बिंदास्त मेन्स करू शकता. तो कंबाईन मेन्सचा अभ्यास करायचा आहे. मग ग्रुप बी ला होईल का नाही, ग्रुप बीचा कट ऑफ काय लागतो किंवा काय आपण काठावरती आहे, याच्यावरती जर आता वेळ घालवाल तर तो रिझल्ट ज्यावेळेस लागेल त्याच्यानंतर कदाचित खूप कमी लागेल, लोअर सर्किट हिट होईल, 50-49 पण होऊ शकतं. त्यावेळेस अचानक जर मेन्सला आलो तर अभ्यास नसेल तर असाही काही फायदा नाहीये. कारण कंबाईन मेन्स ही ओव्हरऑल सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन असणारी स्पर्धा आहे, लक्षात ठेवा, आपल्या संपूर्ण एमपीएससी मध्ये.
मी नेहमी सांगतो कंबाईन मेन्स मध्ये खरं चॅलेंज तुम्हाला राहतं ज्यावेळेस तुम्हाला 300 मार्क मिळवायचे असतात. ओके, 300 प्लस जर पोस्ट हवी असेल तर तुम्ही या गोष्टींचा विचार करा. कंबाईन मेन्सचा अभ्यास करायचाच आहे, कारण पुढं जरी इन केस असं कधीच होणार नाही किंवा असं होईल नाही, पण जर समजा बाय चान्स काय प्रॉब्लेम आलाच तरी पुढची मेन्स तुम्हाला परत आहेच डिसेंबरमध्ये. ओके, सो आणि पुढच्या वर्षी जागा पण येऊन जातील एसटीआयच्या वगैरे. आता आपल्याला समजते 200 प्लस आकडा आहे. तो पॉईंट काय आहे की जर तुम्ही आत्ता प्रिपेअर राहाल तर तुम्हाला पुढचे 7-8 महिन्यांचा फक्त प्रश्न आहे. पण जर आत्ता तुमचा चान्स 50 प्लस तुम्हाला मार्क मिळतात, सो मला असं वाटतं पर्सनल तुम्ही मेन्स डेडिकेटली गेली पाहिजे. आता हा विषय सगळा सोडून द्या. बरेच व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, बरेच गोष्टी तुम्ही डिस्कस केल्या असतील. हे सगळं आता बाजूला ठेवा की किती लागेल, काय होईल. मला जो अंदाज वाटला मी पर्सनली तुम्हाला सांगितला. याच्या वेगळा पण लागू शकतो, काय हरकत नाही. तो एक अंदाज राहतो, बरोबर. सो मेन्सचा अभ्यास तुम्ही चालू करा साइड बाय साइड आणि पुढच्या प्रिलिम्स सिक्युअर करा. म्हणजे जी आपली 31 मेची राज्यसेवा आहे त्याला पण चांगल्या जागा येतील. आता 14 जूनची जी तुमची कंबाईनची पुढची प्रिलिम्स आहे ती पण सिक्युअर करा याच्या बरोबर. ते करण्यासाठी काय सर ऑप्शन आहे का, तर कंबाईन किंवा राज्यसेवा असेल या दोन्ही परीक्षांसाठी 2025 मध्ये सगळ्यात जास्त रिफ्लेक्शन देणारी कोणती बॅच असेल आणि ते पण विथ प्रूफ, ती आहे आपली प्रिलिम्स बुस्टर बॅच 2025. राज्यसेवेला असेल, कंबाईनला असेल. ज्यावेळेस इतरांना पेपर अवघड गेले त्यावेळेस आपल्या बॅच मधनं जवळपास 47 प्रश्न आलेले आहेत आणि असं नाही की फक्त प्रश्न आले, बरेच विद्यार्थी पास देखील होत आहेत, बरोबर. मेन्सला देखील आहेत. तुम्ही काय सांगतोय, जर तुम्ही प्रिलिम्सचा अभ्यास करत असाल किंवा तुम्हाला करायचा असेल, तुम्ही ही बॅच रेफर करू शकता. प्रिलिम्स बुस्टर बॅच 2026. यावर्षी प्रिलिम्स बुस्टर बॅच नसून हा प्रोग्राम आहे. सर मागच्या वर्षी तुम्ही फक्त बॅच घेतली होती, यावर्षी प्रोग्राम आहे, म्हणजे नक्की काय विषय, डिफरन्स काय आहे. तर बघा, यावर्षी प्रिलिम्स बुस्टर म्हणजे नवयुक्त प्रिलिम्स बुस्टर प्रोग्राम 2026 मध्ये 5 मेजर पिलर तुम्हाला पाहायला मिळतील. पहिला आहे लेक्चर्स. लेक्चर्स आपले 20 जानेवारीला सुरू होतील आणि लेक्चर्स हे हायब्रिड असतील, हायब्रिड फॉर्मॅटमध्ये असतील. हायब्रिड म्हणजे काय की आता 2-3 महिन्या अगोदर आपली बॅच संपलेली आहे प्रिलिम्स बुस्टर 25 ची. त्याचा जो कोर कंटेंट आहे तो कोर कंटेंटचे लेक्चर आपण ऍज इट इज इथे देणार आहोत. प्लस त्याच्यामध्ये ऍडिशनल लेक्चर राहतील लाईव्ह. म्हणजे प्रत्येक विषयाची सुरुवात होताना लाईव्ह लेक्चर असेल, शेवट होताना लाईव्ह लेक्चर असतील. फक्त मधला जो जे काही लेक्चर कोर कंटेंटचे ते रेकॉर्डिंग मिळतील, असाही काही फरक पडत नाही. तुम्ही सगळे रेकॉर्डिंगच लेक्चर पाहता. 25 मध्ये मी पाहिलं होतं जेवढे विद्यार्थी ते 10% विद्यार्थी लाईव्ह नसतात. तो विषयच नाही की लाईव्ह रेकॉर्डिंग आहे, बरोबर. सो मुद्दा काय आहे की हायब्रिड फॉर्मॅटमध्ये लेक्चर असतील हे समजून घ्या. आणि मागच्या वेळेसपेक्षा ऍडिशनल लेक्चर या वर्षी जास्त असतील. म्हणजे जे काही कोर कंटेंटचे रेकॉर्डिंग आहे त्याच्यामध्ये ऍडिशनल लाईव्ह लेक्चर असतील. सेकंड थिंग, नोट्स. आपण प्रिंटेड नोट्स घरपोच प्रोव्हाइड करतो. यावर्षी बुस्टर नोट्स मधनं भरपूर फायदा झालाय. अनेकांना टॅकल न होणारे क्वेश्चन्स आपल्या बुस्टर नोट्स मधनं टॅकल झालेले आहेत. सो या नोट्स ज्या आहेत त्या देखील आपण यावर्षी देतोय 2026च्या. फक्त याच्या खूपच लिमिटेड कॉपीज आहेत आपल्याकडं, कारण जास्त कॉपीज जर प्रिंट केल्या तर त्याचे म्हणजे वेस्ट जाण्याचे, कारण परत त्याला यूज नाही 27ला. त्यामुळे आपण लिमिटेड प्रिंट करतो. सो याच्या जवळपास 400 कॉपीज आपण प्रिंट करतोय. जर तुम्ही ऍडमिशन घ्याल तर तुम्हाला पहिले जे 400 विद्यार्थी असतील त्यांना आपण ही प्रिंटेड कॉपी देणार आहोत. घरपोच तुम्हाला मिळून जाईल. यानंतर तिसरा पिलर असेल पीवायक्यू क्रक्स. पीवायक्यू क्रक्स मध्ये आपण काय करणार आहे की रोज तुमचं एक लेक्चर असेल. समजा फॉर एक्झाम्पल पहिला दिवस आहे, पहिल्या दिवशी तुम्हाला महाराष्ट्राचा स्थान आणि विस्तार हे लेक्चर आहे, महाराष्ट्र आणि भारताचा स्थान आणि विस्तार. तर त्या टॉपिकचे सगळ्या पीवायक्यूचा क्रक्स तुम्हाला ग्रुपवरती मिळेल. टेलिग्राम ग्रुप आपण क्रिएट करणार आहे, त्यावरती पीवायक्यूचा क्रक्स तुम्हाला मिळेल रोज त्या टॉपिकचा. म्हणजे तुम्ही लेक्चर पण कराल, तुम्ही पीवायक्यूचा क्रक्स देखील तुम्हाला मिळेल आणि दोन्ही फॉर्मॅटमध्ये दोन्ही अँगलने तुमची तयारी होऊन जाईल. प्लस तुम्ही क्वेश्चन देखील सॉल्व्ह कराल. ओके, सो पीवायक्यू क्रक्स बरोबर पीवायक्यू मॅजिक नावाची एक सिरीज आपण सुरू करतो याच्यामध्ये. आता पीवायक्यू मॅजिक मध्ये काय असेल, ही रोज नसेल, आठवड्यातून 1-2 वेळा आपण असणार आहे. आपण पीवायक्यू कम्पेअर करणार आहे. मोस्ट रिपीटेड होणारे पीवायक्यू आम्ही तुम्हाला दाखवणार आहे की हा पीवायक्यू बघा 2022 ला आलाय, 23 ला आलाय, 24 ला आलाय, 25 ला आलाय. हे तुम्हाला सॉर्ट करून आम्ही म्हणजे दाखवायचं काम करेल. तुम्हाला फक्त काय करायचं तो समजून घ्यायचा आणि तो एकदा परत पाठ करून टाकायचा. या वर्षी मी तुम्हाला ग्रुपवरती डायरेक्ट सांगितलं होतं की टिक्का ऑफ ग्राउंडनट म्हणजे भुईमुगावरचा टिक्का जो आहे त्याच्यासाठी तुम्हाला जो पाठ करायचा आहे, जो काही ज्याच्यामुळे टिक्का डिसीज होतो, ते सांगितलं होतं की हा पाठ करा. हा पाठ नसेल तर पीवायक्यू ला काय महत्व तुम्ही दिलेलं नाहीये. तो आता आला ग्रुप सीच्या प्रिलिम्सला, बरोबर, सरकोप स्कोरा. तो सांगण्याचा उद्देश काय की हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही फक्त हे पाहू नका की बॅच आहे किंवा काय, हा प्रोग्राम समजून घ्या. आणि हे जर कंप्लीट केलं व्यवस्थित 2-2.5 महिने पुढचे, तर तुम्ही येणारे प्रत्येक पूर्वपरीक्षा राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, ही पास व्हायला समजून घ्या. ओके, यानंतर करंट अफेअरचं काय करणार आहे आपण. करंट अफेअरला तुम्हाला रोज डेली नोट्स मिळतील आणि रोज
5 MCQ मिळतील. ओके, आता हे जे रोज 5 MCQ मिळतील हे पुढचे 100 दिवस मिळतील, म्हणजे तुमचे 500 क्वेश्चन्स आपण कव्हर करून घेणार आहे पुढच्या 2-2.5 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये. ओके, सो हे समजून घ्या. हा एकदम रोज आपण त्याच्यामध्ये ऍडिशन करत जाऊ आणि नंतर तुम्हाला ऍट दी एंड जो काही प्रोडक्ट मिळेल, जे काही अभ्यास मिळेल किंवा जी व्हॅल्यू ऍडिशन मिळेल ती खूप जास्त असेल. तो हे सगळं डेली चालणार आहे. या व्यतिरिक्त तुमच्याकडे सेल्फ स्टडी ट्रॅकर असेल, ज्याच्यामध्ये 2 ऍक्टिव्हिटी तुम्हाला रोज करायच्या असतील आणि खूप सिंपल गोष्ट आहे. त्यातली पहिली ऍक्टिव्हिटी आहे तुम्हाला रोज एक समाजसुधारक वाचायचे, त्याची टेस्ट आम्ही प्रोव्हाइड करू. म्हणजे एक तुम्हाला एक शेड्यूल मिळून जाईल की आज तुम्हाला विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबद्दल वाचायचंय, त्यांच्यावरती टेस्ट आहे 10 क्वेश्चन्स असतील, ती ऍप वरती तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल बॅचमध्ये. ओके, यानंतर दुसरं आहे तुम्हाला रोज एक योजना करायची, स्कीम करायची, त्याचं पण टार्गेट तुम्हाला मिळून जाईल, डेली टार्गेट. आता एवढं सगळं तुम्हाला एका बॅचमध्ये मिळेल आणि याचे ऍडमिशन हे 15 तारखेला सुरू होतील. फी खूप जास्त अफोर्डेबल आहे. मार्केटमध्ये जाल तर एका प्रिलिमच्या बॅचची 15-20 हजार फी घेतात. ओके, आपली एवढी फी नसते, त्यांच्या 10% पण फी नाही आपली, बरोबर. सो पॉइंट काय बघा की तुम्हाला काय करायचंय, 15 तारखेला जेव्हा ऍडमिशन होईल मी तुम्हाला सजेस्ट करेल. मागच्या वेळेस काय झालं होतं की बऱ्याच जणांनी नंतर ऍडमिशन घेतल्यानंतर नोट्स सर द्या मला म्हणत होते, पण एकही नोट्स आपल्याकडे शिल्लक नव्हती, त्यामुळे मला ते देता आल्या नाही. मी पीडीएफ नंतर दिल्या होत्या, पण त्यांनी काय जास्त वाचणं होत नाही पीडीएफ मध्ये, बरोबर. तुम्हाला जर हार्ड कॉपी नोट्स हवे असेल घरपोच, तर पहिले 400 ऍडमिशन्स आहेत किंवा पहिले जे काही ऍडमिशन असतील ते 15 तारखेला तुम्ही घेऊन द्या. कट ऑफ बद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे. या पद्धतीने आपला प्लॅन असेल. 20 जानेवारीला इंट्रोडक्शनचं लाईव्ह लेक्चर असेल. 21 जानेवारीला तुम्हाला जॉग्राफीचं पहिलं रेकॉर्डेड लेक्चर मिळेल आणि त्याच्याबद्दल पीवायक्यू क्रक्स, त्याच्याबद्दल क्वेश्चन्स, त्याच्याबद्दल सगळं काही तुम्हाला ग्रुपवरती मिळून जाईल. असं शेड्यूल, हे वेळापत्रक तुम्हाला मिळणार आहे. उद्या परवा, मोस्टली उद्याच तुम्हाला मिळून जाईल. ओके, सो हे सगळं प्रिलिम्स बूस्टर जो इनिशिएटिव्ह आपला तो तुम्ही हे करू शकता. आणि प्रिलिम्स क्रॅक करण्याचं प्रॉमिस मी प्रत्येकाकडून घेत असतो, कारण ही बॅच त्यासाठीच आहे. या बॅचचं रिफ्लेक्शन, या बॅचचा फायदा भरपूर सगळ्यांना होत असतो. सो अनेक विद्यार्थी, तुम्ही इथं मेसेज पाहू शकता, ज्यांनी प्रॉमिस केलं होतं सर प्रिलिम्स क्रॅक करू, आणि ज्यांचे आता प्रिलिम्स क्रॅक होते, म्हणजे राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल, असे अनेक मेसेज आहेत. तिथे जेवढे बसलेले तेवढे मी आणलेले आहेत. असे अनेक मेसेज ग्रुपला आपण शेअर केलेत. अजूनही काही पेंडिंग आहेत. तुम्ही काय सांगतोय बघा, जर तुम्ही सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या आणि फक्त विचार केला की येस आपल्याला या प्रोग्राममध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचंय आणि अभ्यास ऍक्च्युअली एक्झाम ओरिएंटेड करायचा आहे, तर तुम्ही नक्की विचार करू शकता. बाकी तुम्हाला निर्णय घ्यायला तुम्ही फ्री आहात, बरोबर. बाकी ग्रुपला नक्की जॉईन करा, कारण प्रिलिम्स बुस्टरचा हा जो ग्रुप आहे तो महत्वाचा आहे 2026चा. ओके, हा फ्री आहे, सर्वजण जॉईन करून घ्या. कट ऑफ बद्दल आय होप की तुम्हाला समजलं असेल. मी जी रेंज सांगितली आहे तो माझा पर्सनल अंदाज आहे, त्याच्यापेक्षा कमीच लागला पाहिजे ही माझी पण इच्छा आहे. कमीच लागेल अशी माझी एक अपेक्षा पण आहे. पण बघूया, जर डेटा वाईज बघितलं तुम्ही आता सांगितला, डेटाला आपण इग्नोर नाही करू शकत, बरोबर. सो हे सगळे पॉईंट्स आहेत. जर लेक्चर आवडलं असेल, तुमचे काही मार्क्स असतील, अंदाज असेल, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ग्रुपला नक्की जॉईन करा. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.